नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा, आज मैत्रिणो आपण इथं सुक्या बोंबलापासून अगदी म्हणतात ना बोंबील मसाला, अशी बोंबील मसाला चटणी बनवणार आहे. पहा, अगदी छोटे छोटे बोंबील हे मी कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला जी शेपटं राहिलेली आहे ना ती नंतर नक्कीच निघतात, कारण की चिकटून बसलेली शेपटं असतात काही काही, ती लगेच निघत नाही. आता आपण याला चला 10-5 मिनटं भिजत टाकूया, तोपर्यंत पुढची तयारी घेऊया. इथं 3 कांदे घेतलेले, छोटे छोटे, मोठेही नाही मैत्रिणं. चला हे कांदे आपण अगदीच मस्तपैकी असे बारीक, जेवढे बारीक कट करता येईल तेवढे बारीक करायचे बरं का. आणि ही चटणी एवढीच म्हणजे बोंबील चटणी मसाला एवढा भारी लागतो ना मैत्रिणं, खूपच छान लागतो. तुम्ही अर्धी भाकर जर खाल्ली तर म्हणसान अजून अर्धी खाऊ दे, एवढी भारी लागती. मग हे बघा, आता इथं बोंबील आपले चांगलेच भिजलेले, आता ते स्वच्छ अगदी करून घेऊया. हो का, एकदाच तोळले पण किती घाण पाणी निघाले. 2-3 पाण्याने अगदीच बोंबील अगदी साफ करायचे बरं का. हो का, अशा पद्धतीने अगदी सहज त्याची घाण निघती, राहत नाही मैत्रिणं. आणि बोंबील बी अगदी चकाचक हे होतात. चला आता इकडं गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे. पहा, तेल टाकलेलं आहे. मग तुमच्या आवडीने तुम्ही तेल टाका, तुम्हाला किती लागतं किती नाही. पण तसं म्हणलं की बोंबील मसाल्याला चटणीला थोडंसं तेल जास्तच लागतं बरं का. इथं जिरी मोहरी टाकलेली आहे, ती छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकला आहे लसूणही मस्त तडतडायला लागला आहे. परत आपल्याला टाकायचा एक साईडला कांदा. हे बघा, असा एक साईडला कांदा टाकायचा मैत्रिणीनं. पुन्हा दुसरी साईड तशीच ठेवायची. ती का ठेवायची मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसऱ्या साईडला आपल्याला लगेच ते धुतलेले बोंबील आहे ना ते सुद्धा टाकून घ्यायच्यात, कारण की बोंबील नंतर नाही टाकायचे, ते कांद्यावरच टाकायचे की छान पद्धतीने. एक साईडला बोंबील टाकून दिलेत पहा, आणि अगदी छान पद्धतीने आता बोंबील आणि कांदा अगदी सॉफ्ट होणार आहे बरं का. कांदा बी अगदी छान पद्धतीने परतायचा, म्हणजे आपला कांदा तर परततोच आणि बोंबीलही त्याच्याबरोबर परततात. पहा मैत्रिणीनं, हे बोंबील जेवढे तुम्ही चांगले परतसाल ना तेवढे आपली बोंबील मसाल्याच्या चटणीला अगदीच चव येते बरं का, खूप छान लागते. त्याच्यानंतर लगेच एक टॅमॅटो घेतला आहे चिरून, तो सुद्धा मी टाकणार आहे. पहा, आता हा टॅमॅटो तुम्हाला असा दिसतोय, पण त्या टॅमॅटोचा पूर्ण गाळ झाला पाहिजे बरं का. अशा पद्धतीने आपल्याला परतायचं आहे. पहा, आता तुम्ही पुढे पाहताना चटणी करताना तुम्हाला टॅमॅटो त्याच्यात दिसतोय का. पहा, पूर्ण त्याचा गाळ होणार. चला त्याच्यानंतर आपण आता अगदीच चांगल्या पद्धतीने हा टॅमॅटो, कांदा, बोंबील हे तिन्ही वस्तू अगदी छान पद्धतीने परतून घेऊया. बघा, मस्त रंग आला आहे आणि परतलं बी छान गेलेलं आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपण टाकूया थोडीशी हळद, थोडासा मटण मसाला खरंच खूप छान चव लागते, अप्रतिम अशी चव लागते बघा मैत्रिणी. आणि इथं टाकायचं आहे आता कांदा लसूण मसाला हा तुमच्या आवडीने टाकावर का, तुम्हाला किती तिखट आवडतं किती नाही. तसं जर म्हणलं ना थोडंसं तिखट असलं तरच छान चव येते. त्याच्यानंतर मी धना पावडर टाकलेली, बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठही बेतानेच टाका मैत्रिणो, कारण की नंतर टाकता येतं आहे आपल्याला, म्हणून मीठ कधीही बेताने. आणि मस्तपैकी हा कोथिंबीरीचा तडका. चला आता पूर्ण हे मिक्स करून घेऊया आपण. पूर्ण मसाले, कोथिंबीर हे संपूर्ण आपण हलवून घेऊया, एकजीव करायचं. म्हणजे सगळ्याला आपलं मीठ मसाले लागलं पाहिजे. पहा, आता मी अगदीच अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे बरं का, जास्त नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीने टाका, पण मी अर्धाच ग्लास टाकणार आहे, याच्यापेक्षा जास्त अजिबात टाकणार नाही. पाहू शकता तुम्ही. आत्ता तुम्हाला चटणी कशी दिसते, झाली पहा कशी दिसते. चला इथं 1-2 मिनटं इथं झाकण ठेवूया आपण बारीक गॅस करून. पुन्हा आपण चेक करूया आपली चटणी कशी झाली आहे. अजूनही त्याच्यात पाणी आहे, पाहू शकता मैत्रिणीनं. हे बघा, आता पुन्हा आपण अशी खालवर मस्त अशी करून घेऊया, खालवर करायची आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं बरं का. आणि जरा आता गॅस वाढवायचा आपल्याला, कारण की आपली चटणीला एवढा टाईम नाही लागत. खरंच मैत्रिणी, 10 मिनटात होणारी ही चटणी आहे. अगदीच पाथाच तुमच्या तोंडाला पाणी सुटणारी, आणि करता करताच म्हणतात ना शिल्लक नाही राहणार. आणि खरंच तुम्ही एक भाकरी जर खाणार असाल तर 2 भाकरी नक्कीच खासान या चटणीसंग, एवढी अप्रतिम लागते आहे बोंबील मसाला चटणी. पहा, टॅमॅटो बी पूर्ण आपलं गाळ होऊन गेलेलं आहे, त्याचं दिसत नाही. आणि खरंच टॅमॅटोने अगदी अप्रतिम ह्या चटणीला चव येते.
म्हणतात ना, आणि अशी चटणी आणि बाजरीची भाकरी ही गरम गरम खायची. खरंच खूप. आणि पहा, तेल बी किती छान सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही. ही चटणी काय अप्रतिम दिसते. पहा बरं किती सुंदर आहे मैत्रिणी. जर आजचा तुम्हाला हा मसाला बोंबील चटणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि आजची ही चटणी कशी झाली तेही मला सांगा. मग नक्कीच करणार ना तुम्ही चटणी अशी. एकदा नक्कीच करून पहा. खरंच अगदी पोट तुडुंब भरोस्तोपर्यंत खासान, एवढी भारी लागते. अगदी घरभर सुगंध तिचा पसरतो. मग चला उद्या भेटूया आपण मैत्रिणी. बाय.